मंडळी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फक्त एक अगदी नाजूक रेष असते आणि जेव्हा एखाद्यावर आपण डोळ्यावर पट्टी ठेवून स्वतःचे विचार आणि डोकं गहाण ठेवून येड्यासारखा विश्वास ठेवतो तेव्हाच ही रेषा पुसली जाते आणि श्रद्धेचं अस्थेचं रूपांतर अंधश्रद्धेत होतं. आणि जेव्हा आपल्या डोळ्यावर एखाद्याच्या विश्वासाचं झापड लावलेलं असतं तेव्हा एखादा बाबा बुवा स्वतःला ब्रह्मांडाचा गुरु म्हणवून घेत असला, अडचणी दूर करण्याच्या नावाखाली शरीराला हात लावत असला, उदबत्तीचा अंगारा खायला देत असला, स्वतःचे पाय धुवून तेच पाणी भक्तांना प्यायला देत असला तरी सुद्धा आपल्यासारख्या आंधळ्या भक्तांना त्यात काहीही गैर वाटत नाही. सर्वसामान्य माणसांचंच काय, अगदी सेलिब्रिटी, राजकीय नेते मंडळी, शासकीय अधिकारी हे सुद्धा डोळ्यावर काळी फीत बांधून अशोक खरात सारख्या स्वतःला महाराज म्हणवून घेणाऱ्या भोंदूवर विश्वास ठेवतात आणि सगळ्या समाजासमोर अंधश्रद्धेचं उत्तम उदाहरण घालून देतात. होय, अशोक खरात हा तोच खरात आहे ज्याचे फोटो सोशल मीडियावर आपल्या राज्यातील बड्या नेत्यांसोबत दिसतात. एका फोटोमध्ये या खरातसाठी स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर छत्री घेऊन उभ्या राहिलेल्या दिसतात, तर एका व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकरच या खरातचे चक्क पाय धुताना सुद्धा दिसतात. एका फोटोमध्ये या खरातच्या सोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक दिसतात. म्हणजे ह्या अशोक खरातवर राजकीय व्यक्तींचा प्रचंड विश्वास असल्याचं दिसतंय. बरं, मग ह्या खरातवर राजकीय व्यक्ती, उद्योजक किंवा सेलिब्रिटी यांचा एवढा विश्वास का आहे? तर अभ्यासानुसार आता असं समोर आलेलं आहे की हा खरात म्हणे भविष्य सांगत होता. राजकीय नेत्यांना, सेलिब्रिटींना त्यांचं भविष्य सांगत होता आणि त्यांना तशा सूचना देत होता. अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणून तो प्रसिद्ध होता. बरं, हा खरात बुवा आधीपासून महाराज नव्हता, तर हा याआधी मर्चंट नेव्हीमध्ये होता आणि तिथून निवृत्त झाल्यानंतर हा अशोक खरात झाला महाराज, तथाकथित महाराज. मग कपाळाला चंदन, पांढरा सदरा आणि त्यावर जॅकेट घातलेला याच अशोक खरातला कित्येक नामांकित चेहऱ्यांना आशीर्वाद देताना, हात बघताना सर्वसामान्य जनतेनं सुद्धा पाहिलंय. खरं तर इथवर पण ठीक आहे, पण नेमकं मग असं काय झालं आणि हा खरात आशीर्वाद देता देता थेट जेलमध्ये गेला? बघा, झालं असं, नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांमध्ये एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याच्या आणि तिचे वैयक्तिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली 18 मार्चला अगदी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 वाजताच या अतिशहाण्या अशोक खरातला गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. आता या खरातवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन पथकाची या आधीपासूनच अगदी करडी नजर होती आणि त्यामुळं खरात पहिल्यांदा गोत्यात अडकल्यानंतर लगेचच त्याची इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा काय प्रकरणं सुरू आहेत ही हळूहळू पुढे येत गेली. यामध्ये नाशिक ग्रामीण मधील वावी आणि अहिल्यानगर मधील शिर्डी पोलीस ठाण्यात खरात विरोधात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. शिर्डीमधील पीडितेनं अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी खरात विरोधात तक्रार दिली होती. तर शिर्डीसोबतच वावी पोलीस ठाण्यात सुद्धा अश्लील व्हिडिओ व्हायरल करायची धमकी आणि सोबतच 5 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी खरात विरोधात तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खरातवर महिलांनी एवढे आरोप केल्यानंतर हा खरात त्याच्या काळ्या धंद्यामुळे एप्स्टीनचा भाऊ निघाला. हे फक्त बोलण्यापुरतं एप्स्टीनचा भाऊ नाहीये बरं, कारण त्यामागे तशी कारणं सुद्धा आहेत. कारण जेव्हा या खरातच्या सगळ्या ऑफिसेसवर पोलिसांनी छापे टाकले तेव्हा समोर आला खरातच्या चेहऱ्यामागं दडलेला विकृत माणूस. या खरातनं एप्स्टीन फाईल प्रमाणेच त्याच्याकडे विश्वासाने येणाऱ्या महिला आणि मुली यांचे व्हिडिओ करून ठेवले होते. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये असं सुद्धा समोर आलंय की हा भुरटा महाराज त्याच्याकडे आलेल्या महिला आणि मुलींना आधी गुंगीचं औषध देत होता आणि त्यानंतर त्यांच्या अडचणी दूर करणार या बहाण्यानं त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होता. खरातने आणखी काय उद्योग करून ठेवलेत ते यानंतरच्या पोलीस तपासामध्ये समोर येईलच. पण खरातने केलेल्या व्हिडिओमध्ये राजकीय नेते, सेलिब्रिटी यांचा सुद्धा व्हिडिओ असल्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. त्यामुळे खरातच्या काळ्या धंद्यामुळे राजकीय नेत्यांची गुपितं समोर येणार एवढं तर नक्की आहे. वाढत चाललेले अशोक खरातवरील गुन्हे, त्याची असलेली कोट्यवधींची संपत्ती, महिलांसोबत केलेले काळे धंदे या सगळ्याचा खोलवर तपास करण्यासाठी राज्य सरकारनं अशोक खरातचं प्रकरण आता SIT कडे सोपवलंय आणि SIT प्रमुख म्हणून महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अशोक खरात प्रकरणामध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता वाढली आहे.